नमस्कार. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला सायमन कमिशनची माहिती बघायची आहे. बघा, पुस्तकात सिक्वेन्सनुसार जर बघितलं आपण 1909चा कायदा, 1909 नंतर 1919चा कायदा, त्याच्यानंतर सायमन कमिशनचं साल काय 1927ला स्थापना आहे, 1928ला भारतात आले होते आणि 1930ला अहवाल दिला होता. बघा, सायमन कमिशन नंतर जातीय निवडाचा उल्लेख केलेला आहे, म्हणजे 1932चा जातीय निवडा याचा उल्लेख केलेला आहे पुस्तकामध्ये. पण सायमन कमिशन आणि जातीय निवडा याच्यामध्ये पण अजून बऱ्याच घटना घडल्या होत्या, त्या पण आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. बघा, सायमन कमिशन नंतर नेहरू रिपोर्ट आला होता, 1928ला नेहरू रिपोर्ट आला होता. त्याच्यानंतर 3 गोलमेज परिषदा झाल्या होत्या आणि त्याच्यानंतर जातीय निवडा झाला होता. तर यामधल्या घटनासुद्धा आपण बघणार आहोत. बघा, आजचं लेक्चर सुरू करण्यापूर्वी आपण लास्ट लेक्चरमध्ये काय बघितलं आता शॉर्टमध्ये आढावा घेऊयात. बघा, आपण 1909च्या कायद्याची 5 वैशिष्ट्ये बघितली. पहिलं वैशिष्ट्य सांगितलं होतं की केंद्रीय विधिमंडळातील सदस्य संख्या 16 वरून 60 करण्यात आली होती. त्याचबरोबर सांगितलं होतं केंद्रीय आणि प्रांतिक विधिमंडळाचा आकार वाढवण्यात आला होता. दुसरं वैशिष्ट्य सांगितलं होतं की केंद्रीय विधिमंडळात बहुमत कुणाचं असेल, सरकारी सदस्यांचं, आणि राज्यांमध्ये किंवा प्रांतांमध्ये कुणाचं असेल, बिन सरकारी सदस्यांचं असेल. तिसरं वैशिष्ट्य सांगितलं होतं की केंद्रामध्ये आणि प्रांतामधील विधिमंडळात भारतीयांचे अधिकार वाढवले होते. जसं की उदाहरणार्थ सदस्यांना प्रश्न विचारणे, अर्थसंकल्पासंबंधित ठराव मांडणे किंवा अनुमती देणे असे अधिकार वाढवण्यात आले होते. चौथं वैशिष्ट्य सांगितलं होतं की पहिल्यांदाच भारतीयांना व्हॉइसरॉय व गव्हर्नर यांच्या कार्यकारी मंडळात सहभागी करण्याची तरतूद केली. आणि व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळात सहभागी होणारे पहिले भारतीय कोण होते, तर सत्येंद्र प्रसाद सिन्हा. लास्ट लेक्चरमधला पॉईंट काय होता, 1861च्या कायद्यानुसारचा. तर त्यावेळेस व्हॉइसरॉयच्या काउन्सिलमध्ये भारतीयांना स्थान प्राप्त झाले होते. पहिले 3 भारतीय कोण होते, बनारसचा राजा, पतियालाचे महाराज आणि सर दिनकरराव. आणि आत्ताचा पॉईंट काय, या ठिकाणी कार्यकारी मंडळात स्थान भेटले. दोन्हीमध्ये फरक आहे, लक्षात ठेवा. कार्यकारी मंडळात भारतीयांना स्थान कधी भेटले, 1909च्या कायद्यानुसार, आणि व्हॉइसरॉयच्या काउन्सिलमध्ये स्थान कधी भेटले, तर 1861च्या कायद्यानुसार. यानंतर 5वा आणि शेवटचा पॉईंट सांगितला होता आपण, स्वतंत्र मतदारसंघ आखण्यात आले. कुणासाठी, मुस्लिमांसाठी. म्हणजे मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ कधी प्राप्त झाले, तर 1909च्या कायद्यानुसार. बघा, भारत सरकार कायदा 1919ची आपण 10 वैशिष्ट्ये बघितली. पहिलं वैशिष्ट्य, केंद्रीय व प्रांतीय विषय वेगवेगळे केले होते. दुसरा पॉईंट, प्रांतीय विषयांचे परत काय केले, सोपीव खाती आणि राखीव खाती असे 2 गट केले. त्यामुळेच त्याला काय म्हटलं आपण, द्विदल राज्य पद्धती असं म्हटलं. तिसरं वैशिष्ट्य किंवा तिसरा पॉईंट, द्विगृह सभागृह स्थापन केले. म्हणजे सध्याला जर बघितलं आपण लोकसभा आणि राज्यसभा, त्याचप्रमाणे त्यावेळेस काय होतं, काउन्सिल ऑफ स्टेट्स आणि सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. चौथा पॉईंट, व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळातील 6 पैकी 3 सदस्य कोण असतील, भारतीय असतील. 5वा पॉईंट, शीख, भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन, युरोपियन यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करण्यात आली. 6वा पॉईंट, मालमत्ता कर किंवा शिक्षण या आधारावरती मर्यादित लोकांना मताधिकार देण्यात आले. 7वा पॉईंट, लंडनमध्ये उच्चायुक्त हे पद निर्माण केलं आणि त्याच्याकडे काय केलं, भारत मंत्र्याचे थोडे कार्य त्याच्याकडे देण्यात आले. 8वा पॉईंट, केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली. कधी केली ती, 1926ला. 9वा पॉईंट, प्रांतांचे अर्थसंकल्प सेपरेट करून टाकले. आणि 10वा पॉईंट, पुन्हा एकदा 10 वर्षानंतर सुधारणाचा हप्ता दिला जाईल. यानंतर आपल्याला सायमन कमिशन या टॉपिकची माहिती बघायची. बघा, थोडी याची पार्श्वभूमी बघा. 1919च्या कायद्यामधलं 10वं वैशिष्ट्य काय सांगितलं होतं, की 10 वर्षांनी वैधानिक आयोग नियुक्त करण्यात येईल असं सांगितलं होतं. आता 1919 नंतर 10 वर्षांनी म्हणजेच कधी झालं, तर 1929ला. पण त्याच्या पूर्वीच 2 वर्षापूर्वीच सायमन कमिशनचं गठन करण्यात आलं. म्हणजेच नोव्हेंबर 1927ला सायमन कमिशनची स्थापना करण्यात आली होती. आता ही 2 वर्ष आधीच का स्थापना करण्यात आली, यासाठी आपल्याला ब्रिटनची पार्श्वभूमी बघायला लागते. बघा, आता 2 वर्ष आधीच का स्थापन झालं, तर यासंबंधी पॉलिटीमध्ये काय उल्लेख केलेला नसतो. कारण की हा जो टॉपिक आहे किंवा हा मुद्दा जो आहे तो हिस्ट्रीचा मुद्दा आहे. त्यामुळे तुम्ही कुठलंही हिस्ट्रीचं पुस्तक बघितलं त्यामुळे त्या पुस्तकात तुम्हाला याचं स्पष्टीकरण मिळून जाईल.
तरी आपण याचा थोडक्यात आढावा घेऊयात की सायमन कमिशन 2 वर्ष अगोदरच का गठीत करण्यात आलं होतं. बघा 1927चा काळ चालू आहे. ब्रिटनमध्ये कंडिशन काय होती बघा. ब्रिटनमध्ये तेव्हापासूनच आत्तापर्यंत जर बघितलं आपण, ब्रिटनमध्ये 2च प्रमुख पक्ष आहेत, एक हुजूर पक्ष आणि एक मजूर पक्ष. हुजूर म्हणजेच काय कन्झर्वेटिव्ह पार्टी आणि मजूर म्हणजेच काय लेबर पार्टी. हे 2च महत्त्वाचे पक्ष. इतर पक्ष सुद्धा आहेत पण इथे 2च पक्ष काय तिथं महत्त्वाचे पक्ष आहेत. आता या ठिकाणी बघा 1927ला जर बघितलं आपण, हुजूर पक्ष सत्तेमध्ये होता आणि येत्या 1928-29च्या दरम्यान त्या ठिकाणी निवडणुका होणार होत्या आणि हुजूर पक्षाला असं वाटत होतं की मजूर पक्ष जर सत्तेमध्ये आला तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्य देऊन टाकू शकतो भारताला किंवा कदाचित पूर्णपणे स्वातंत्र्य पण दिलं जाऊ शकतं. या भीतीपोटी हुजूर पक्षाने काय केलं, 2 वर्ष आधीच सायमन कमिशनची स्थापना केली. 2 वर्ष आधीच, 1929च्या 2 वर्ष आधीच. म्हणजेच कधी केली होती स्थापना, तर नोव्हेंबर 1927ला सायमन कमिशनची स्थापना करण्यात आली होती. सायमन कमिशनच्या स्थापनेनंतर भारतातील जवळजवळ सर्वच पक्षांनी सायमन कमिशनवरती बहिष्कार टाकण्याचे ठरवले. आता बहिष्कार का टाकायचा होता, कारण की सायमन कमिशनमध्ये 7 सदस्य होते आणि 7 पैकी एकही सदस्य भारतीय नव्हता. आता 7 सदस्य कोण होते, इंटरनेटवरती सर्च केलं तर 7ची नावं तुम्हाला भेटून जातील, पण यावरती शक्यतो प्रश्न विचारला जात नाही. आत्तापर्यंत फक्त त्यांच्या नावावरती एकदाच प्रश्न विचारला होता 2015ला, तो पण राज्यसेवा मुख्य 2015ला विचारला होता. बघा स्क्रीनवरती तुम्हाला प्रश्न दिसत असेल, जोड्या लावायला प्रश्न विचारला होता हा आणि त्याचं उत्तर जर बघितलं तर समोरासमोरच डायरेक्ट उत्तर त्या ठिकाणी दिलं होतं. बघा सर जॉन सायमन म्हणजे भारतातील मावळ्यांना मान्य होतील असे वाटत होते. बर्नहॅम ब्रिटिश साम्राज्यावरती प्रवास केला होता त्यांनी. आणि तिसरा पर्याय लेन फॉक्स लॉर्ड आयर्विनचे मेहुणे होते ते. आणि व्हेरनॉन हार्ट्सहॉर्न मजूर पक्षाचे सभासद होते. बघा आत्तापर्यंत या सदस्यांवरती फक्त हा एकच प्रश्न विचारलेला आहे बघा. त्यामुळे प्रश्न जर परत विचारायचा असेल तर असा प्रश्न रिपीट होऊ शकतो किंवा मेन्सलाच विचारला तर अजून वेगळा पण विचारला होऊ शकतो. बघा यानंतर बघा सायमन कमिशनने 1930ला आपला अहवाल सादर केला. आता अहवालामध्ये काय काय वैशिष्ट्य सांगितली होती एक एक बघा. दुहेरी शासन व्यवस्था रद्द करावी. बघा दुहेरी शासन व्यवस्था 1919च्या कायद्यानुसार राज्यांमध्ये म्हणजेच प्रांतांमध्ये दुहेरी राज्य व्यवस्था सुरू करण्यात आली होती, ती रद्द करावी ही पहिली शिफारस करण्यात आली होती. बघा दुसरी शिफारस प्रांतांमध्ये उत्तरदायी सरकार स्थापन करावे, म्हणजे पूर्ण स्वायत्त द्यावे असं म्हणत होते. बघा ते बघा काय सांगितलेले, प्रांतांमध्ये द्विदल शासन पद्धती होती ती रद्द करावी आणि प्रांतांमध्ये उत्तरदायी सरकार स्थापन करावे असं सांगितलं होतं. तिसरी शिफारस ब्रिटिश भारत आणि संस्थाने यांचे संघराज्य स्थापन करावे. चौथी शिफारस सांप्रदायिक मतदारसंघ पद्धती पुढेही चालू ठेवण्यात यावेत. आता बघा सांप्रदायिक मतदारसंघ म्हणजे काय सांगितलं होतं. 1909ला मुस्लिमांना सांप्रदायिक मतदारसंघ भेटले. त्याच्यानंतर 1919ला शीख, भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन, युरोपियन यांना भेटले होते. हे कंटिन्यू पुढे तसे चालू ठेवावेत असं सांगण्यात आले होते. आणि याच्यानंतर या सगळ्या अहवालावरून ब्रिटिशांनी काय ठरवलं, इंग्लंडमध्ये गोलमेज परिषद आयोजित करावी असं त्यांनी ठरवलं होतं. आणि त्यानुसारच 1930, 1931 आणि 1932 अशा एकूण 3 गोलमेज परिषदा इंग्लंडमध्ये पार पडल्या होत्या. सायमन कमिशनबद्दल आपण काय काय पॉईंट सांगितले परत एकदा बघूयात. बघा 1919चा कायदा आला, त्याच्यातला 10वा पॉईंट आपण सांगितला होता की 10 वर्षानंतर सुधारणांचा हप्ता दिला जाईल असं सांगितलं होतं. 1929ला सायमन कमिशन यायला हवं होतं, पण कधी स्थापन झालं 1927ला, नोव्हेंबर 1927ला स्थापन झालं. भारतात कधी आलं 1928ला. सायमन कमिशनचा अध्यक्ष कोण होता, तर सर जॉन सायमन हा त्याचा अध्यक्ष होता. सायमन कमिशनमध्ये सदस्य किती होते, तर 7 सदस्य होते. 7 मधल्यावर त्याच्यावरती एकदा प्रश्न विचारला होता, तो बघून या एकदा. सायमन कमिशनने आपला अहवाल 1930ला सादर केला. अहवालामध्ये त्यांनी शिफारसी काय सांगितल्या होत्या, दुहेरी शासन व्यवस्था रद्द करावी आणि प्रांतांमध्ये उत्तरदायी सरकार स्थापन करावे असं सांगितलं होतं. ब्रिटिश भारत आणि संस्थाने यांचे संघराज्य स्थापन करावे सांगितलं आणि सांप्रदायिक मतदारसंघ पुढेही चालू ठेवावे असं सांगितलं होतं. या सगळ्या अहवालावरून ब्रिटिशांनी काय ठरवलं की गोलमेज परिषदा घेण्याचं ठरवलं. मग 1930, 1931 आणि 1932 अशा 3 गोलमेज परिषदा कुठे पार पडल्या, तर ब्रिटनमध्ये पार पडल्या होत्या.